नमस्कार नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुम्ही पाहत आहात अन्नपूर्णा बाय कविता नेहरे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर मिळतात तुम्हाला रोजच्या स्वयंपाकातील सोप्या घरगुती आणि चविष्ट रेसिपीज आणि काही खास पदार्थ आणि उपयोगी किचन टिप्स. म्हणून जर तुम्हाला अशाच रेसिपी शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत खूप सोपी आणि चविष्ट भोपळ्याची भाजी. पंपकिनची भाजी जी पोळी भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते. तर यासाठी लागणारे साहित्य आहे भोपळा. मी हा लाल झालेला भोपळा घेतलेला आहे. तो छान असा कट करून त्याचे साल काढून घ्यायचं छान असं. त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, लसूण, मोहरी, जिरे, हिंग, हळद, पांढरे तीळ, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, तेल, कढीपत्ता, कोथिंबीर. हे सगळं आपल्याला लागणारं साहित्य आहे. छान असे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोपं बनवा, चविष्ट खा आणि प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. सर्वप्रथम एक कढई गरम करूया. त्यामध्ये तेल ॲड करूया. तेल गरम झाले की त्यात टाकूया मोहरी. छान असा तडका आला मोहरीला की त्यात टाकूया जिरे. जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण टाकूया हिंग, लसूण, कढीपत्ता आणि हे सगळं हलकंसं छान असं परतवायचं. छान परतलं की लसूणही टाकत असलेला. छान असं परतलं की याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून त्याही छान असं परतून घ्यायचं. हा भोपळा लाल असल्यामुळे मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकते, जेणेकरून याची टेस्ट खूप छान येते. आणि ह्या मिरच्या परतल्या की याच्यामध्ये आपण चिरलेला बारीक कांदा टाकणार आहे आणि तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. छान असा परतला की त्यामध्ये मी मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे. नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि हो, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्री वापरून रेसिपीज. तर नक्की माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये नक्की सांगा. ह्याच्यामध्ये कांदा परतल्यानंतर गुलाबी होईपर्यंत आपण टोमॅटो ॲड करूया. तोही छान असा परतवूया. आणि टोमॅटो छान असा परतला की त्याच्यामध्ये आपण ॲड करूया बाकीचे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, ज्याने भाजीची चव दुप्पट होईल. खूप छान लागते, नक्की ट्राय करा. सिक्रेट इन्ग्रेडियंट व्हाईट तीळ, गरम मसाला, लाल तिखट, खोबरं सुकं आणि हळद. आपण व्हाईट तीळ टाकून ते छान असं परतून घेऊया. धना जिरा पावडर टाकूया. थोडंसं घरगुती लाल तिखट आहे आमचं, तो टाकलाय मी. हळद, गरम मसाला चिमूटभर आणि ग्रेटेड खोबऱ्याचा किस. हे छान असे इन्ग्रेडियंट टाकून ही भाजी बनवून बघा. नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. छान असं हे एकदम असं परतून घ्यायचं मस्त. याने भाजीची चव अप्रतिम लागते. थोडीशी कोथिंबीर टाकून छान असे सॉते करून घ्या. हलकंसं मिक्स करून परतून घ्या आणि याच्यामध्ये चिरलेला भोपळाचे तुकडे टाकून छान असं मिक्स करा. हे सगळं टाकून भोपळ्याचे तुकडे टाकून मीठ घालून सगळं छान असं मिक्स करा आणि ते मंद आचेवर शिजू द्या 7 ते 8 मिनटं. आणि हो, तुम्हाला भाजी ओलसर हवी असेल तरच त्यात पाणी टाका. भोपळा शिजताना स्वतःच पाणी सोडतो, त्यामुळे जास्त पाणी घालू नका. त्यामुळे भाजीची चव छान लागते. भोपळा मऊ झाला की शेवटी गरमागरम मसाला किंवा हलक्या हाताने मिक्स करा. वरून कोथिंबीर घालून चविष्ट भोपळ्याची भाजी तयार होते. हे छान असं मिक्स झालं यामध्ये आपण टाकणार थोडंसं पाणी. पाणी न टाकता ही स्टीमवरती वाफेवर खूप छान शिजते ही भाजी. आणि सांगितल्याप्रमाणे ही भाजी पोळी भाकरी किंवा वरण भातावर खूप छान लागते. आता मी भाकरीसोबत आम्ही खाणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यात पाणी थोडं ओलसर ठेवणार आहे, म्हणून मी पाणी टाकणार आहे शिजताना. नाही तर शक्यतो पाणी नाही टाकलं तरी ही भाजी खूप छान शिजते आणि खूप छान चवीला लागते. थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे.
कारण भाकरीसोबत खाताना भाजी थोडीशी ओलसरच छान लागते. मी तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहे. भोपळा मध्यम आकाराचे तुकडे करा. खूप लहान कापले तर भाजी चिखलासारखी होते. फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिंग घाला. थोडं मेथीदाणे घातले तर चव छान लागते. भोपळा थोडा गोडसर असतो, त्यामुळे थोडंसं आमचूर पावडर किंवा थोडासा लिंबाचा रस शेवटी घाला. अप्रतिम टेस्ट लागते. जास्त शिजवू नका. 8 ते 10 मिनटं पुरेसे आहे. आणि शेवटी कोथिंबीर टाकली की चव आणि सुगंध छान वाटतो. आणि भोपळ्याचे जर सूप करायचे असेल तर भोपळा आधी थोडासा तुपात बटरमध्ये परतून घ्या, मग पाणी घालून शिजवा. थोडं काळे मिरे पावडर घातलं तर चव वाढते. ब्लेड केल्यानंतर थोडीशी क्रीम किंवा दूध घालून सूप मौसर रिच होते. अशी ही आपली भोपळ्याची भाजी तयार आहे. भाजी करताना झाकण ठेवूनच शिजवा. भोपळ्यात स्वतःचं पाणी असतं, जास्त पाणी घालू नका. कोरडी भाजी हवी असेल तर थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाका. आणि उपवासासाठी करत असाल तर तूप, जिरे, हिरवी मिरची, साखर घालून साधी खूप चविष्ट भाजी तयार होते. तर मग फ्रेंड्स, आजचा भोपळा झाला ना झकास. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. कृपया तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरेला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.